नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचं वेगळं चित्र पाहायला मिळालं। सत्ताधारी आणि विरोधक विधानसभेच्या दालनात हसत खेळत असल्याचं पाहायला मिळालं। पहिले ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आले होते। यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल परब देखील उपस्थित होते। यावेळी थोडं थांबा, गप्पा मारा असं उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांना बोलताना दिसले। यानंतर उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र लिफ्टने प्रवास केला, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले। नीट परीक्षांमधील घोटाळ्यानं सर्वांना हैराण केलं आहे। दिवसागणिक या प्रकरणात अनेक नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत। अशातच नीट घोटाळ्याचे धागेदोरे लातूरातही सापडले आहेत। लातूरातील जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। तसेच या प्रकरणातील आणखी 3 आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे। अशातच याच प्रकरणातील आरोपीच्या पत्नीनं खळबळजनक दावा केलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी गंगाधरला उत्तराखंड पोलिसांनी मंगळवारी 25 जून रोजी ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे। भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवैसींच्या शपथविधीवरून त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून असदुद्दीन ओवैसींनी जय पॅलेस्टाईन म्हणत केलेल्या घोषणेस राणा यांनी आक्षेप घेतलाय। ओवैसी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना जय पॅलेस्टाईनचा नारा देत आपली शपथ पूर्ण केली होती। त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाब असून त्यांनी शपथ घेताना भारतीय संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप राणा यांनी पत्रातून केलाय। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध पक्षांचे आमदार एकमेकांना भेटल्यावर हितगुज करत होते। दुसरीकडे विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, कांदिवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर, पर्वती विधानसभेच्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांची भेट झाली। या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना एकनाथ खडसे यांनी पक्ष नेतृत्वाच्या सध्याच्या भूमिकांवरून नाराजी व्यक्त केली आहे। नव्यांना पक्षात संधी मिळते, मात्र आपल्याला थांबा सांगतात, हे अतिशय वाईट आहे असे म्हणत आपल्या मनातील खतखत नानाभाऊंनी बोलून दाखवली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालंय। दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2023 ते 24चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवलाय। या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 6.6% वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर देशाच्या अर्थव्यवस्थेतही 7.6% वाढ होण्याची अपेक्षा आहे। राज्याच्या कृषी तसेच कृषी पूरक क्षेत्रातही 1.9% वाढ अपेक्षित आहे। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 पर्यंत भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय। मात्र अनेक शाळांनी या निर्णयाचे पालन केले नाही। शाळा सकाळी लवकर भरत असल्यास विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याचा मुद्दा मांडून राज्यपाल रमेश बैस यांनी शाळेची वेळ बदलण्याची सूचना केली होती। शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीविना सकाळी 9 पूर्वी भरणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे। शाळा सकाळी 9 पूर्व भरत असल्याचे निदर्शनात आल्यास अशा शाळांवर नियमानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा, त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायत तसाच लाडका भाऊ योजना आणा, महिला पुरुष भेदभाव करू नका अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेत केली आहे। सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टोलाही लगावलाय। उद्धव ठाकरे म्हणाले की राज्यात नव्हे तर देशात एकमेव शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेतीत जातो आणि पंचतारांकित शेती करतो। तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत त्यांची अंमलबजावणी करा असं त्यांनी म्हटलंय। फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या मुख्यमंत्र्यांकडून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे असा गंभीर आरोप ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय। आम्ही 18 पगड जातीतील लोकांना एकत्र करण्यासाठी आंदोलन करत आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची मिलीभगत आहे असा खळबळजनक आरोप हाके यांनी केलाय। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको, पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसवले आहे असे म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली आहे।
भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये खतखत बोलून दाखवली आहे। हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। आपल्या आर्थिक न्याय मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व संघटनांनी एल्गार पुकारलाय। पुढच्या महिन्यात 9 जुलै आणि 10 जुलै रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे धरणं आंदोलनाचा इशारा एसटी कामगारांनी दिलाय। या आंदोलनाची दखल न घेतल्यास 9 ऑगस्ट 2024 क्रांती दिनापासून राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे। तसेच 4 जुलै रोजी एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात सहकार आयुक्त पुणे आणि जिल्हाधिकारी पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहितीही सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य या एसटी कामगारांच्या संघटनेने दिली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।